आहेत. तुम्ही स्वतः आयोजक आहात आणि आज एकच संघ क्वालिफाय होणार आहे. हॅलो. चला आमचे अशोक उलवेकर सर या. आईवा गॅससाठी मंथनला 200 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्याचं नाव लकी ड्रॉसाठी घेण्यात येईल. मंथनचं नाव लिहून घ्यायचं आहे. सतीशबाईंच्या माध्यमातून आईवा कॅचसाठी 200 रुपये आणि ते पारितोषिक मंथनला. विशाल हां आलाय. मंथन नाव लिहून घ्या त्याचं. सुपर 12ला प्रवेश करण्यासाठीची लढत आपल्या भेटीला येते. नेरे बनाम भिंगारी, सिद्धिविनायक भिंगारी. सचिन मोरे आणि आदित्य मस्कर आणि रघु परदेशी. वयाची 40शी उलटल्यानंतर पण हा गोलंदाज तरुण फलंदाजांना नाचवण्याचं काम करतो. तो रघु परदेशी पहिलं षटक घेऊन 4 षटकांचा सामना. गेम ऑन. पहिला चेंडू पिक केला आणि सरळ 1 बाउन्स येतोय. चौकार. खातं उघडलंय चौकारानं आदित्य मस्करनं. पहिल्या चेंडूवर रघु परदेशीच्या आक्रमण पाहायला मिळालं. महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. नेरे बनाम भिंगारी. दुसरा चेंडू षटकातील आउटसाइड द ऑफ स्टंप. बॅटची कडा घेतली होती मात्र क्षेत्ररक्षक चूक करतोय. जीवनदान मिळतंय फलंदाजाला आदित्य मस्कर. पहिल्या चेंडूवर ज्यांनी चौकार लगावला होता, दुसऱ्या चेंडूवर जीवनदान. मोठा फटका. मिड विकेटच्या डोक्यावरून आला हा खणखणीत षटकार. धावफलक जाऊन पोहोचतोय 3 चेंडूंनंतर 10. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी. आणि खऱ्या अर्थाने आज ज्या दिग्गज समालोचकांसमवेत बसून समालोचन करण्याची संधी मिळाली, यासाठी पण भाग्य लागतं. धावफलकावर धावा लागल्यात 10. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. रघु परदेशी कमबॅक करतायत. आत्ता मात्र निर्धाव चेंडू येतोय. टप्पा खाल्ल्यानंतर आत आला चेंडू आणि खाली राहिला. दरम्यान पुढच्या चेंडूवर आली 1 धाव आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 11 या धावसंख्येवर. गेले कित्येक वर्ष हा खेळाडू मैदानामध्ये आपलं अधिराज्य गाजवतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. या वयामध्ये संघात जागा होत नाही रेग्युलरच्या सागरपटी, मात्र तरीही आपला तोच दबदबा या खेळाडूने कायम राखलाय. नेरेसारख्या तुफानी फलंदाजी असणाऱ्या संघासमोर 2 मोठे फटके आल्यानंतरही 5 चेंडूनंतर 11 धावा आहेत. चांगला चेंडू सचिनला चकवतोय आणि या निर्धाव चेंडूनं सांगता होते पहिल्या षटकाची. 11 धावा धावफलकावर लागतायत. 1 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल. पहिल्या षटकात. चला टाइमपास करू नका, उद्या अंतिम रजनी आहे.
सतीशभाई ऐवा कॅचचे प्राइज द्यायचं आहे. आणि नाव नोंदवून घ्यायचं आहे. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर. कुणाल नाईक, एक नामवंत क्रिकेटर. कुणाल नाईक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि स्कोररच्या भूमिकेत आता आमच्यासोबत जोडले जातात प्रीतम दादा पवार. स्विच हिटचा प्रयत्न होता, अपयशी ठरतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात होते षटकाची. कुणाल याच्या आदित्य मस्कर 6 चेंडूमध्ये 11 धावांवर खेळतोय. गोलंदाजी ज्या संघाची स्ट्रेंथ आहे त्या संघासमोर फलंदाजीची ताकद, फलंदाजी आणि गोलंदाजी या मधलं हे द्वंद्व आपण पाहतोय. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतोय. आता मात्र फाईन लेग क्षेत्रात चेंडू खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू जाणार सीमा पार. येतोय हा चौकार, धावफलकाला घेऊन जाईल 15 या धावसंख्येवर. आउटसाइड द ऑफ स्टंप बाहेर निघत फाईन लेग क्षेत्रात हा सुंदर फटका सजवला. याच दरम्यान एक गॉगल हरवला आहे संदीपजी मगर यांचा. जर कुणाला सापडला असेल तर तो जमा करा. नंबरचा चष्मा आहे त्यामुळं तसा तर त्याचा काही उपयोग होणार नाही तुम्हाला. चला, दरम्यान पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. दोन धावा पूर्ण होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. इथं नेरे संघ आत्तापर्यंत 9 चेंडूंनंतर 17 धावांवर पोहोचलाय. 4 षटकांचा हा सामना असणार आहे. त्यामुळे आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ संपलाय. बिनबाद 17. 8 चेंडूंवर 17 धावा जमवल्यात त्या आदित्य मस्करनं. शॉर्ट पिच चेंडू, चुकीला माफी नाही. येतोय दणदणीत षटकार आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. पंचांचा इशारा नोचा, म्हणजे पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. धावफलकावर धावा लागल्या 24. हे नाही थांब म्हणतात. नाही बस 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 1 मिनिट. नाही बस. फ्री हिटचा चेंडू खोदून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. मिसफिल्ड. तू मै. लवकर कॉलिंग झाली असती तर या 2 धावा निश्चित झाल्या असत्या. एकच धाव मिळाली. धावफलक जाऊन पोहोचतोय 25 वर. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय दुसऱ्या फेरीचा हा सामना नेरे बनाम भिंगारी. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ या षटकातील बाकी असणार आहे. स्पीड अप करायचं आहे.
एक चेंडूंचा सामना करत अजूनही आपलं खातं उघडलेलं नाही आहे. तो सचिन असणार आहे आता स्ट्राईकवर. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू हवेत. अप्रतिम झेल. येऊन विस्फोटक फलंदाजी केली. तो प्रवीण असणार आहे स्ट्राईकवर. कुणालचा शेवटचा चेंडू. फुल टॉस. रेफर केलं जात आहे. हाईट फॅक्टर आउटसाइड द ऑफ स्टंप. आलेत पंच येत आहेत. आलाय मात्र षटकार. फेअर डिलिव्हरी आणि या षटकारानं षटक संपत धावफलकावर धावा लागल्यात 31. 15.5च्या सरासरीने धावफलकावर धावा 31 लागल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. सतीश भाई आशिष परदेशी तिसरं षटक घेऊन. मराठीतील आद्य ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेला ज्ञानेश्वरी सच मुकुंद राजांचा विवेक सिंधू देखील आद्य ग्रंथ मानला जातो. अध्यात्म आणि परमार्थ संस्कृतमधूनच जेव्हा सांगितलं जात होतं तेव्हा अमृतातेही जिंकेल पैजा असं म्हणत मराठीमधून परमार्थ घेऊन येणारे माझे संत लेग बाईटच्या स्वरूपात एक धावफलक जाऊन पोहोचतोय 32 वर. आणि मग तदनंतर मराठी सारस्वतामध्ये अप्रतिम कामगिरी संतांनी साकारली. संत पंत तंत अशी ती मराठी साहित्याची परंपरा शाहिरांनी साथ चढवला आणि तदनंतर आधुनिक कवितेला सुरुवात झाली. जीवनाच्या प्रत्येक अंगावर मराठीतून लिहिलं गेलं आणि मराठी जी प्राचीन भाषा आणि गेल्या वर्षी दर्जा मिळाला अभिजात भाषेचा. दरम्यान स्वैर चेंडू वाईट येतोय. 33 धावा धावफलकावर लागतायत. पहिली लेगबाईटची धाव मिळाली त्यानंतर हा वाईड. पहिल्या चेंडूवर प्रवीणने षटकार लगावला. आपले इरादे स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा चेंडू उंच गेला आहे.
अप्रतिम लाजवाब झेल. आशिष परदेशीने मोठा मासा गळाला लावला आहे. मोठी विकेट आपल्या पदरात पाडून घेतली आहे. प्रवीण ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी करत संघाला विजयपथावर नेलं होतं, तो प्रवीण परतणार उलटा धावत हा अप्रतिम झेल टिपला. रोहन पाटील, दोन फलंदाज बाद झाले. धावफलकावर धावा लागल्या 33. आदित्य मस्कर 11 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी साकारत अजूनही मैदानात आहे आणि त्याची साथ देण्यासाठी आता येतोय रोहन पाटील. आशिष यशस्वी गोलंदाज ठरतोय. एक लेग बाईज, एक बाईड आणि त्यानंतर महत्वाची विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला. एक धाव मिळाली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलक या एका धावेनं जाऊन पोहोचतोय 34 वर. 2 बाद 34, 2.3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. मोठी धावसंख्या उभारत समोरच्या संघावर म्हणजे भिंगारी संघावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करेल नेरे संघ आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्यासाठीची जद्दोजहद चालली आहे ती भिंगारी संघाची. बॅट आणि बॉल मधला हा संघर्ष आपण पाहतोय. षटकातील चौथा चेंडू, रॅपर डिलिव्हरी होती. जोरदार अपील होते. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पेसने बीट केलं इथं फलंदाजाला. निर्धाव चेंडू आलाय. आदित्य मस्कर षटकातील शेवटच्या चेंडूचा 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा जडमध्ये टाकलेली डिलिव्हरी. खोलवर टप्प्याचा चेंडू. आदित्यला बॅट खोलू दिली नाही. एकच धाव मिळाली. एका धावेनं धावफलक जाऊन पोचला 35 वर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील कमबॅक करणारं षटक, संजीवनी देणारं षटक आपण पाहतोय. आशिषचं अत्यंत महत्वाची विकेट टिपली. बालीला परतवलं. शेवटचा चेंडू. क्लीन बोल्ट. यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक विकेटचं पतन. रोहन परतणार. 35 या धावसंख्येवर तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मिळाली तिसरी विकेट. 3 धावा देत 2 विकेट मिळवल्या आशिष परदेशीने या षटकामध्ये. लेग स्टंपवरून स्विंग होत चेंडू ऑफ स्टंप उद्ध्वस्त केला. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. ज्या षटकाची आवश्यकता होती भिंगारी संघाला ते षटक इथं आलंय. कमबॅक करणारं षटक. 15.5च्या सरासरीने धावा बनल्या होत्या धावफलकावर 2 षटकांच्या अंती. मात्र या षटकात आल्या फक्त 3 आणि विकेट मिळाले 2. आता निर्णायक षटक शेवटचं. गोलंदाजी मार्कवर दर्पण मडवी. जबाबदारी असणार आहे दर्पणभर. ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे आशिषनं तशाच प्रकारची गोलंदाजी करत कमीत कमी धावात नेरे संघाला रोखायचं. मात्र आदित्य मस्कर अजूनही मैदानात ठाण मांडून आहे. 13 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी साकारली आहे. आता असणार आहे स्ट्राईकवर आदित्य मस्कर आणि समोर गोलंदाज प्रबळ यांकडून गोलंदाजी मार्कवर दर्पण. तुषार भाया भेलीचा आनंद घेत आहेत. हलकं फुलकं खाणं, चवदार खाणं म्हणजे भेल. इथं खाणाऱ्या पिणाऱ्यांची मौज आहे. शेवटचं षटक. चला बंच सुरू करायचं आहे. पनवेल एंडकडून
दर्पण. शॉर्ट पिच चेंडू होता, आउटसाइड द ऑफ स्टंप होता, खेचून मारला, एक धाव पूर्ण केली, दुसरीसाठी निघाली आहेत आणि 2 धावा. आणि या 2 धावांनी धावफलक जाणार 37 वर. 3 बाद 37, 3.1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बेलवली संघानं मन जिंकली सर्व प्रेक्षकांची. आकाशनं अप्रतिम खेळी साकारली. दरम्यान पंचांचा इशारा स्वैरचा. वाईटच्या स्वरूपात 1 धाव रेफर केलं जात आहे. वाईट. चला पंच. स्लो मोशन. फेअर डिलिव्हरी. स्टंपवरून चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसरा चेंडू निर्धाव येतोय. चला, बिहेव युअर सेल्फ. क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ. पंचांची कोणीच उज्जत घालायची नाही. काय घडतं इथं मैदानात? तू मैमय झाली आणि धावबादच्या स्वरूपात विकेट. आदित्य मस्कर. परतावा लागेल आदित्यला. बॅटची इनर एज घेतली, यष्टीरक्षकाकडे चेंडू गेला, धाव घेण्याचा प्रयत्न फसला आणि आदित्य मस्करला परतावा लागणार. 37 या धावसंख्येवर लागतोय 4था झटका. या षटकातील शेवटचे 3 चेंडू येणं बाकी, म्हणजे या इनिंग मधील 3 चेंडू येणं बाकी. बंडी. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला, मात्र टिपलं यष्टीरक्षक क्षेत्ररक्षकाला. आणखीन एक विकेट. लगातार दुसरी विकेट जाते इथं. आशिषनं गोलंदाजीमध्ये चैतन्य निर्माण केलं संघाला. आशिषनं अप्रतिम षटक टाकलं आणि त्याच षटकाचा आपण रिप्लाय पाहतोय. 3च धावा देत 2 विकेट मिळवल्या आशिषनं. 15.50च्या सरासरीने धावा जमल्या होत्या तोपर्यंत. मात्र आशिषच्या बोरनं नेरे संघाला बॅकफुटवर ढकललं आणि दर्पण देखील तशीच कामगिरी करतोय. आत्तापर्यंत 4 चेंडूंचा खेळ या षटकातील संपलाय. लगातार 2 विकेट या षटकात आलेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 2 षटकानंतर बिट्टू धावफलकावर धावा होत्या 31 आणि आता सलग 3री विकेट. ही विकेट आहे. विकेट हॅट्रिक गोलंदाजाच्या नावावर जाणार नाही अजून. पहिली विकेट रनआउटच्या रूपाने गेली आणि सलग 2 विकेट मिळवल्यात. कुणाल गायकर, शेखर पाटीलचा खास प्लेयर. शेखर पाटील म्हणजे भाया. भायाची मित्रमंडळी अख्ख्या जगभर आहेत. शेवटचा चेंडू. औट्या मामा, भाया असं गाव नसेल की ज्या गावामध्ये यांचे मित्र नाहीत. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या, 3 विकेट, 1 रनआउटची आणि 2 सलग विकेट. इट्स अ हॅट्रिक बॉल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडणार. 1 धाव पूर्ण, थोडंसं फंबल. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि मिळाल्या 2 धावा. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय
39 वर विजयासाठी 10च्या सरासरीनं 4 षटकामध्ये भिंगारी संघाला जमवाव्या लागतील त्या 40 धावा. रात्र कलायला लागली आहे, थंडी वाढायला लागली आहे. या 40 धावा देखील फायटिंग करण्यासाठी पुरेशा ठरू शकतील का, की भिंगारी संघ आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून या सामन्यामध्ये विजय खेचून आणेल. आपण स्क्रीनवर पाहतोय शबान भाई, कुणाल, आकाश घोलप, आमचे मित्र हॅलो. माऊली. बघा, सर्व क्रिकेट प्रेक्षकांची एक फरमाईश आलेली आहे. गावदेवी क्रिकेट संघ, बेलोली क्रिकेट संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. आणि आता जी लढत आहे, जानमान क्रिकेट संघ नेरे आणि स्वरांश 11 क्रिकेट संघ भिंगारी, या संघातून जो संघ जिंकेल तो उद्या फायनलच्या दिवशी गावदेवी बेलोली क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. आणि बेलोली क्रिकेट संघाने सुपर 12 मध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं गावदेवी क्रिकेट संघ बेलोली यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद महागुरु. आणि आयोजकांच्या वतीने उद्या तुम्हाला लॉर्ड्स पाठवले जाणार आहेत लाईव्ह. आणि ज्या वेळेला प्रत्येकाचे सामने खऱ्या अर्थाने जाहीर केले जातील त्यावेळेस मात्र तुम्हाला खेळण्यासाठी इथे यावं लागेल. 4 षटकांचे सामने खेळवले जातील आणि प्रत्येकी सामना हा 4 षटकांचा खेळवला जाईल आणि 4 वाजता पहिला सामना इथे खेळवला जाणार आहे. उद्या फायनल नाईट, फायनल डे नाईट घमासान असेल सुपर 12चं. आणि पहिली फलंदाजी करत असताना नेरे संघाने 39 धावा जमवल्या 4 षटकामध्ये. आव्हान असणार आहे ते 40 धावांचं. काय घडणार, काय बिघडणार, आजच्या रजनीतील शेवटचा सत्र आपण ऐकूया. मराठीचा बुलंद गोड मधुर आवाज दीपकभाई पाटील पळसपे यांचा. हॅलो, थँक्यू सो मच परशुराम पाटील सर. अन्नदाता सुखी भव. पण तो नक्कीच आमची काळजी घेतली. परशुराम पाटील सर, आमचे दीपक पवार, आमचे प्रवीणजी चोरगे, सगळ्यांचा आभार मानतो आम्ही. चला मॅच चालू करा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नेरे संघाने 39 धावा केल्यात आणि 40 धावांचं लक्ष ठेवण्यात आले. या मॅचमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये 31 धावा होत्या आणि त्यानंतर दोनही गोलंदाजांना आशिष परदेशीनं 4 आणि दर्पण मडवीनं सुद्धा 4 रन दिल्या आणि त्या 2 ओव्हर्समध्ये भरमसाठ विकेट खरं तर बहाल केल्या नेरे टीमनं. आजच्या रात्रीमधील ही शेवटची लढत आपल्याला अनुभवायला मिळणार आहे, कारण बेलवली संघ सुपर 12 साठी दाखल झालाय. कुणाल नाईक आणि आशिष परदेशी. चला, विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. कोणता संघ मात्र बेलवलीच्या विरोधामध्ये सुपर 12 खेळेल ते सुद्धा पाहावं लागेल. दोनही बलाढ्य संघ आहेत, परंतु 40चं टार्गेट आहे. 10ची सरासरी इतकंही सोपं नसेल, कारण तेवढी स्ट्रेंथ आहे गोलंदाजीमधली. नेरे संघ पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल सचिन मोरे.
सध्याच्या घडीला अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळताना दिसतो सचिन मोरे. मागच्याही मॅचमध्ये भन्नाट स्पेल केला होता सोनारपाडा संघाच्या विरोधामध्ये. आशिष परदेशी ऑन स्ट्राईक. पहिला बॉल, पहिलाच बॉल सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. इकडे मात्र गॅदर करता आला नाही. 1 रन मिळेल. पहिली धाव फलकावर. निखिलजी पाटील भोकरवाडा यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. गावदेवीचे पॅकर आहेत आमचे. चला रिव्ह्यू घेतल्या व्हाईट बॉलसाठी. यस, चेक करूया आपण. फेअर डिलिव्हरी. चला 1 रन असेल 22च्या स्वरूपामध्ये. सचिन मोरे पुन्हा एकदा सज्ज होईल. कुणाल नाईक ऑन स्ट्राईक. पनवेल की खुशबू. 40चं टार्गेट आहे, परंतु दिसतंय तेवढंही सोपं नसेल. काम गाळावा लागेल सिद्धिविनायक भिंगारी संघाला सुद्धा हा सामना जिंकण्यासाठी. सचिनचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वाईड ऑर करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. प्रयत्न जरूर चांगला होता. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता कुणाल नाईक पासून. कधी कधी हा प्रयत्न करताना एखाद दुसरा चेंडू व्हाईट बॉल होऊ शकतो, परंतु एखादा डॉट बॉल आला ना समोर समोर यावेळेस मात्र कवसला. अचानक टर्न झालाय बॉल आदित्य मस्करच्या समोरून. तो सुद्धा थोडासा सरप्राईज झाला असेल ज्या पद्धतीनं अचानकपणे बॉलनं डिरेक्शन चेंज केलं होतं. 2 धावा मिळतील. 2 धावेनं धावसंख्येमध्ये बदल. चार धावा धाव फलकावर. रितेशजी तळेकर त्यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. इकडे मात्र सगळेच सकलेत पाठीमागे आणि बॉल सर लॉंग स्टॉप निघालाय. रन्स मिळतील इकडे मात्र. आणि पाहूया इकडे 4 धाबा तर नक्कीच आहेत, परंतु इकडे रिव्ह्यू घेण्यात आलाय. कशासाठी अंपायर? व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेक करूया. चला व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. पाच धावा व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. टोटल 9 वर. फिरून खेळण्याचा प्रयत्न इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूची सांगता. 40चं टार्गेट आहे. पहिल्यांदा विकेट्स मिळवणं
हेच करावं लागेल नेरे संघाला आणि त्याशिवाय मात्र मॅच मध्ये पुढे जाता येणार नाहीये. राऊंड स्टम्प्सनं वेगवान चेंडू होता, वळवण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला परंतु तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. एकेरी धाव मिळेल. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 वर स्कोर पोहोचलाय. 10ची सरासरी आहे प्रत्येक षटकामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी सिद्धिविनायक भिंगारी संघाला. सचिन मोरे गोलंदाजी करतोय. 2-3 दिवस मिडभावची स्पर्धा कोकणामधील खुल्या गटामध्ये खरं तर आज आयकॉन म्हणून खेळताना दिसला होता. ओ ग्लास केला अगदी सॉफ्ट हँडेड. आणखीन एक सिंगल घेण्यात आले. कोणताही धोका न पत्करता सध्याच्या घडीला सलामीवीर खेळ करतात. स्ट्राईक रोटेशन होतंय. त्याचमुळे थोडासा सुस्थितीमध्ये परंतु एक चांगलं षटक करावं लागेल. एक चांगलं षटक नेरे संघाच्या बाजूने हा सामना जरूर आणू शकतात. 11 धावा धावफलकावर आहेत. कुणालसाठी पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयास होता. सचिन मोरेचा हा चेंडू निर्धाव निघून चाललाय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर भिंगारी टीम बिनबाद 11 धावा. आस्किंग रन रेट 10चा आहे. पहिल्या षटकामध्ये 1 धाव जास्त आले. पॉवर प्लेचं सुद्धा षटक होतं. 3 ओव्हर्समध्ये अजूनही 29 धावांची गरज आहे. 29 रिक्वायर्ड रिमेनिंग 18 असं इक्वेशन आहे मॅचमध्ये. त्यामुळे लढावं लागेल. नेरे संघाला सुद्धा एक चांगलं षटक जे 4-5 धावांचं येईल आणि जर असं षटक आलं तर नक्कीच या मॅचमध्ये नेरे संघाचं पुनरागमन तुम्हाला पाहायला मिळेल. कारण 40चा सुद्धा टार्गेट आहे. ते इतकंही सोपं नाही आहे. जशी रात्र होते थोडंसं बाउंड्री षटकार थोडे कमी पाहायला मिळतात आपल्याला आणि त्याचमुळे थोडंसं पहिल्या षटकामध्ये जिकडे धाव मिळेल तिकडे धाव करण्याचा प्रयत्न झालाय. स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न मात्र केलाय दोन्ही सलामीवीरांनी. परंतु पाहूया दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक सज्ज होईल सुशांत गायकर. आणि या ओव्हरवर बरंच काही निर्भर असेल. नेहमी कमी धावा देण्यामध्ये माहीर आहे हा गोलंदाज. सुशांत नेहमीच फलंदाजांना शांत ठेवत असतो. पहिलाच बॉल वळवलाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वेगानं त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि यात 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. 2 धाब्यानं टीमची टोटल 13 वर. 13 रन्स ऑन बोर्ड. गावदेवी क्रिकेटला बेलोली आयोजित ही स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये 2 सामने जिंकत सुपर 12 ला धडक मारली गावदेवी बेलोली टीमनं. अतिशय चांगला खेळ केला दोन्ही मॅच मध्ये. खरं तर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा थोडासा अडचणीमध्ये होता. तिथून चांगली बॅटिंग. फुल टॉस दिला आशिष परदेशीच्या बॅट मधून ऑन साइडला येतोय हा मोठा फटका षटकार. ज्युसी फुल टॉस होता. इकडे मात्र आशिष तयारच होता फुल टॉस साठी आणि या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल. 19 धावा. धावा करायच्यात सुपर 12 साठी. सुशांत गायकर पहिल्या 2 बॉलमध्ये 8 आल्यात. समोर ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला बीट करत बॉल चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. आणखीन एक मोठा स्ट्रोक आशिषच्या बॅट मधून येतोय चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. धावा सुस्थितीमध्ये पोहोचलाय सिद्धिविनायक भिंगारी संघ. आता थोडंसं प्रेशर वाढत चाललंय नेरे संघावर. सुशांतच्याच ओव्हरमध्ये धावा आल्यात. पहिल्या 3 बॉलमध्ये 12. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नव्हतं. फारशी एज घेतल्यानंतर विकेट्सवर चेंडू पडला होता. इकडे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि थोडंसं पहा
संतुलन बिघडलं असं म्हणावं लागेल. हा दबाव आहे, थोडीशी रागाराग चिडचिड होते तशा धाबा चालल्यात. बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये पेशन्स फार महत्वाचे असतात, संयमाची भूमिका सुद्धा घ्यावी लागते. परंतु सध्या विकेट येताना दिसत नाहीये आणि त्याचमुळे थोडी चिडचिड पाहायला मिळते. 25 धाबा झाल्या धावफलकावर. सुशांतचा बॉल कवचला, बॉडी शॉट, अप्रतिम फटका, अफलातून स्ट्रोक होता एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. बॉल सर सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. स्लॅश केलं होतं, काय जबरदस्त फटका आहे. आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोट. बॅकफुटला गेला, काय जबरदस्त. सोपं नाही एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून षटकार मारणं. चांगला बॉडी बॅलन्स पाहायला मिळाला, चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. सुशांतचा बॉल ऑन साईडला वळवलाय. मिड विकेटला फिल्डर आहे, सिंगल मिळेल तिकडे. सहजतेनं धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर हळूहळू पुढे जात असताना नाराज आहे. 21 धावा सुशांत गायकरच्या ओव्हरमध्ये फार क्वचित तुम्ही पाहिल्या असतील, परंतु इकडे मात्र हे मोठं षटक सुशांत केलंय आणि 2 ओव्हर्समध्ये तब्बल 32 धावा धावफलकावर लागल्यात. 2 ओव्हर्समध्ये अवघ्या 8 धावांची गरज आहे सिद्धिविनायक भिंगारी टीमला. दोन ओव्हर्समध्ये 8 करायचे. आता सामना सोपा झालाय खरं तर भिंगारी टीमसाठी. एकतर विकेटी सुद्धा गमावलेली नाहीये. त्यामुळं भिंगारीकर खुश असतील तेवढंच, कारण समोर नेरे संघ होता, ताकदवान संघ. आमचे रनिंग बिटवीन द विकेट पहा किती स्मार्ट आहे. काय धावलेत दोघे, आशिष आणि कुणाल. 2 धाबा मिळाल्या. जेव्हा अशा धाबा येतात ना, प्रतिस्पर्धी टीमवर दबाव जास्त बनत असतो. 34 झाल्यात. 6 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आशिष परदेशीने 9 बॉलमध्ये 24 काढलेत आतापर्यंत. एका बाजूला कुणाल शांत आहे, परंतु संपूर्ण सूत्र त्यांना हातामध्ये घेतलेत. गोलंदाजी करत असताना सुद्धा एक भन्नाट षटक त्यांना हाताळलं होतं. 2 विकेट्स घेताना फक्त 4 धाबा दिल्या होत्या. आज अष्टपैलू खेळानं प्रभावित केलंय. आदित्यचा बॉल टॉप एज घेतला इकडे मात्र आणि फास्ट स्लीपला झेल टिपण्यात आलाय. पहिला धक्का लागेल सिद्धिविनायक भिंगारी टीमला आशिष परदेशीच्या स्वरूपात. स्थितीमध्ये नेले त्यानं. संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवलंय या फटकेबाजीनं. 10 चेंडू आणि 6 धाबांची गरज आहे. फार जास्त रन्स राहिलेला नाही आहेत, कारण सुशांतच्या जर ओव्हरमध्ये जर कमी धाबा पाहायला मिळाल्या असत्या तर नक्कीच लढता आलं असतं अजूनही या मॅचमध्ये. 10 बॉल 6. दर्पण मडवी 3ऱ्या क्रमांकावर. कट केले बॉल बॅक पॉइंटला, सिंगल मिळेल, 1 रन.
चला थँक्यू सो मच दीपकजी पवार, आमचे प्रवीणजी चोरगे. काय बेलुनी संघ सुपर 12ला दाखल झालाय, त्यामुळे त्याला माहिती आता मात्र पुढचा सामना नाही आहे, त्यामुळे इथून रजा घेतात. ओ इकडे फक्त फ्लिक केलं, रिशा सायना बॉल वळवलाय शॉर्ट मिड विकेटला. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळते आणि तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 धावा डोळ्यात देखत धावा पूर्ण केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट जिकडे सिंगल होती, सिंगल इझिली कन्वर्टेड इन टू द डबल्स. 37 रन्स, फक्त 3 धावा दूर आहे. या अगोदर आजच्या रात्रीमध्ये सुपर 12साठी बेलोरी संघ क्वालिफाय झालाय आणि दुसरा संघ कोणता असेल याची चाहूल आता मात्र सगळ्याच क्रीडा रसिकांना लागली असेल. ओ मागे वळवलाय बॉल, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने